नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहू शकता बघा. 7 मार्चची सर्वात मोठी खुशखबर. आजच वाटप सुरू झाले. सर्व महिलांना 3,000 रुपये आता जमा झालेत बघा. सर्वच्या सर्व महिलांना या ठिकाणी 3,000 रुपये जे ते जमा व्हायला सुरुवात झाली. सर्वांना या ठिकाणी पैसे आलेत. 3,000 रुपये थेट तुम्हाला जमा होत आहे. 7 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट. नवीन अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहू शकता बघा. सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. 3,000 रुपये या ठिकाणी खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. आता पहा, 7 मार्चची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट आहे. आत्तापर्यंत सरकारने 7 हप्ते तुम्हाला दिलेले होते. आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र सरकार देणार आहे. म्हणजेच दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र या ठिकाणी मिळणार आहे. दोन्ही हप्त्यांचे पैसे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्त्यांचे पैसे 10,500 रुपये सरकारने जमा केलेले होते. ठीक आहे, तर आज तुम्हाला 3,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी मार्च आणि फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भातची पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट आलेली आहे. नवीन अपडेट आहे. अतिशय महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी असणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैसे आता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली. जे पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ती प्रतीक्षा तुमच्या आता संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झालेली. 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. SMS पण मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत ते पण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही पण त्या जिल्ह्यात राहतात का, तुम्हाला पैसे आलेत का ते पण तुम्हाला समजून जाणार आहे. सगळं काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्या अगोदर माझ्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर पाहू शकता, 7 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्यासमोर आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. खूप चर्चेत सुपरहिट झालेली योजना आहे लाडकी बहीण योजना. सर्व महिलांच्या तोंडांवर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसेच आपल्याला पाहायला मिळते आणि ती लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. सर्व महिला या ठिकाणी, महिलांना त्या ठिकाणी काळजी लागून राहिलेले. फेब्रुवारीचे पैसे आले नव्हते. फेब्रुवारीचा महिना पूर्ण गेला. फेब्रुवारीचे पैसे आले नाही. मार्च महिन्याची पण आज 7 तारीख आलेली, तरी देखील पैसे अजून आलेले नाही आहेत. त्यामध्ये भरपूर महिलांना वाटतं आम्हाला पैसे आले नाहीत. काही महिलांना पैसे आले आहेत, काही महिलांना आलेले नाहीत. आता बघा, या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना पैसे येतील, किती महिलांना पैसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सर्वात लोकप्रिय योजना, चर्चेत असलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडकी बहीण योजनेत आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा, आजच 3,000 रुपये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता हे जे काही पैसे आहेत ते जमा पण होत आहेत. बघा, 3,000 रुपये ह्या ठिकाणी जमा पण होत आहेत. कोणत्या महिलांना येत आहेत, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहेत ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे सर्वचा सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जिल्ह्यांची नावं पण सगळं सांगणार आहे. सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता पुढची अपडेट बघा, अतिशय दमदार अपडेट आहे बघा. तर पहा, लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज वितरित केला जाणार आहे. आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आजच सर्वात मोठी अपडेट आहे. 2 महिन्यांचे मिळून एकत्र 3,000 रुपये दिले जाणार आहेत. आता हे पैसे केव्हा येतील बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. कोणत्याही क्षणी तुम्हाला 3,000 रुपयांचा SMS याला येणार आहे. जर तुम्हाला 3,000चा SMS आला म्हणजे समजून जायचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत सर्वच्या सर्व महिलांनी. बघा, हे पैसे तुम्हाला कसे येत आहेत, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे मिळून तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये जे ते एकत्र दिले जाणार आहेत. दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र 3,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे. तुम्ही खूप आनंदी आहात का? तुम्ही खुश आहात का? लाडकी बहीण योजना सुरू आहे म्हणून तुम्ही आनंदी आहात का? तुम्हाला काय वाटते? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्वच्या सर्व महिला खुश आहेत का? आनंदी आहेत का? 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना आले आहेत बघा. आजपासून या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता ज्या महिलांना 3,000 रुपये आले आहेत, ज्यांना SMS आले आहेत पैसे आल्याचं, त्यांनी पटापट SMS आले किंवा पैसे आले सांगायचे, पटापट कमेंट बॉक्स
बॉक्समध्ये सांगा, ज्यांना आलेले त्यांना, आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. ज्या महिलांना आलेले नाही त्यांनी नाही सांगा, तुम्हाला पण लगेच पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी होती बघा, 3,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. आता पुढची अपडेट बघा, अतिशय दमदार अपडेट आहे. तर पहा, महिला दिनाचा मुहूर्त साधत राज्य सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. महिला दिन कधी आहे? 8 मार्चला. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चलाच तुम्हाला आजपासून पैसे जमा होणार आहे. तर बघा, पैसे जमा करणार आहे. महिला दिनाच्या आधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हावे या उद्देशाने आजच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. बघा, सर्वच्या सर्व महिलांना आजच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वात अगोदर पैसे हे पुणे जिल्ह्यात येतील, जास्तीत जास्त याद्या आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, अहिल्यानगरमध्ये 2 नंबरला येतील, त्यानंतर ठाणे, नंतर मग ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त अर्ज आलेत त्या जिल्ह्यांप्रमाणे अशा पद्धतीने सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आलेत, तर अशा पद्धतीने पैसे जे ते जमा होणार आहेत. आता बघा, सर्वच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. बघा, काही महिलांना सुरुवात पण झाली. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, काही महिलांना पैसे जमा पण झाले. बघा, सुरुवात देखील झाली आहे, पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. जेवढ्या काही बाकी राहिलेल्या महिला आहेत त्यांच्या पण खात्यात आज पैसे जमा होणार आहेत. किती महिलांना पैसे मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, 2.5 कोटी महिलांना मिळणार हप्ता. 2.5 कोटी महिलांना हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींना 7 मार्च रोजी 3,000 रुपये मिळणार. याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरेंनी केलेली होती माहिती. या योजनेत सुमारे 2.5 कोटी महिलांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा, सुमारे 2.5 कोटी म्हणजे 2,50,00,000 महिलांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेतून 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत. अर्जांची पडताळणी केल्यानंतर या महिलांचे अर्ज बाद केलेत. बघा, अर्जांची तपासणी झाल्यानंतर काही महिला म्हणजेच 9 लाख महिलांना अपात्र पण या ठिकाणी करण्यात आले. त्याचं काय कारण आहे? एक तर तुमच्याकडे कार असेल, दुसरं म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तिसरं म्हणजे तुम्ही 2-3 योजनांचा लाभ घेत असाल म्हणून तुम्ही अपात्र झाले आहेत. आता भरपूर महिलांना वाटेल, आमच्या शेजारी महिलेला पैसे आले, आम्हाला पैसे का आले नाहीत? तर त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही अपात्र झालेला असाल. तर बघा, पडताळणी केल्यानंतर या महिलांचे अर्ज बाद केलेत, त्यामुळे त्यांचा या योजनेचा हप्ता मिळणार आहे. बघा, त्या महिलांना, ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांना योजनेचा हप्ता जो आहे तो योजनेचा हप्ताच आता मिळणार नाही आहे. पुढची अपडेट बघा, अतिशय दमदार अपडेट. आता पुढे पाहू शकता बघा, 2,100 रुपयांचा हप्ता लांबणीवर. 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? बघा, 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ. 1,500 मध्ये 600 रुपयांची वाढ होऊन तुम्हाला 2,100 रुपये देणार असल्याचं महायुतीने जाहीर केलेलं होतं. निवडणुकीच्या वेळेस आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही 2,100 रुपये देऊ असं महायुतीने जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं. तर आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? बघा, 2,100 रुपयाची मागणी ही जोरदार पद्धतीने सर्वच्या सर्व महिलांनी लावून धरायची. कारण जर तुम्ही मागणी केली, बघा, आपल्याला जर काही हवं असतं तर आपल्याला ते मागावं लागतं तरच आपल्याला मिळतं. जर तुम्ही 2,100 रुपयाची मागणी सरकारकडे लावून धरली तर सरकार तुमची मागणी मान्य करेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण सांगितलं होतं की अर्थसंकल्पात त्याबाबतचा जो काही विचार असेल तो केला जाईल म्हणून. तर बघा, 2,100 रुपयांच्या संदर्भात 2,100 रुपयाची मागणी तुम्हाला लावून धरायची. 2,100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? ज्या महिलांना 2,100 रुपये हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पण बघा, लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सर्व महिलांचं लक्ष होतं 2,100 रुपये कधी मिळणार. परंतु आता या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. बघा, आता हा जो अर्थसंकल्प सादर होतोय तर या अर्थसंकल्पामध्ये तरी 2,100 रुपये जे ते 2,100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचं महत्त्वाचं कारण काय? आम्ही लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात 2,100 रुपये देऊ अशी घोषणा केली, आम्ही कधीच केली नाही. बघा, आम्ही याच अर्थसंकल्पात 2,100 रुपये देऊ अशी घोषणा कधीच केली नाही असं अदिती तटकरे मॅडम म्हणाल्यात. म्हणजे स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तर सभागृहात त्यांनी सांगितले की आम्ही अशी कधीही घोषणा केली नाही की 2,100 रुपये तुम्हाला याच अर्थसंकल्पात मिळतील. अर्थसंकल्पामध्ये बघा, जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 2,100 रुपये पण आम्ही देऊ, पण याच अर्थसंकल्पात मिळतील असं त्यांनी घोषणा कधीही केली नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे आता यावेळेस तरी 2,100 रुपये मिळण्याची शक्यता दुसरं झाली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.